पण फाईल मी वाचली हं, आणि ती फाईल ज्यावेळेस एवढं लक्षात आलं नाही फाईलचं त्या हं. कालखंडामध्ये, हां. म्हणजे नेहमीच्या फाईल असेल असं समजून पुढे हं. जावं असं वाटलं. परंतु त्याच कालखंडामध्ये फाईलला मंजुरी द्यावी किंवा परवानगी द्यावी यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणण्यात आला. काही व्यक्तींच्या माध्यमातून. बरं. सरकारी नव्हते आणि राजकारणातले पण नव्हते. पण काही व्यावसायिक होते, की त्या व्यावसायिकांनी या ठिकाणी दबाव आणण्याचा काही प्रयत्न वजन केला, की तुम्ही टाकलं गेलं होतं परवानगी का? द्या. वजन आणि टाकण्याचा प्रयत्न झाला होता का? अ, काही वेगळं वजन टाकण्याचा प्रयत्न झाला होता का? नाही ते आता इथं सांगता येण्यासारखे बरं, बरं. विषय ठीक आहे. आहेत. हां, पण त्यासाठी दबाव बांधण्यात आला आणि हां. दबाव बांधल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, या फाईलमध्ये काहीतरी गडबड दिसते. हं. म्हणून पूर्ण फाईल मी वाचली. बरं. ते पूर्ण फाईल वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की बनावट दिसतंय, की ते ज्या अर्थी बाळासाहेब थोरातांनी ही नाकारली, हं, हं, हायकोर्टात जे निर्णय आहे, त्या अर्थी यांना परवानगी देणं गैर आहे. हं, म्हणून ते फाईल तशी ठेवली. त्याच्यावर निर्णय झाला नाही. हं. 2016 ला मी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर माझ्या कालखंडात कुठलाही निर्णय त्याच्यावर करू शकलो नव्हतो, कारण माझा राजीनामा झाला. हो. राजीनामा झाल्यानंतर नंतरच्या कालखंडामध्ये ही फाईल जी आहे, माझी माहिती जी आहे, म्हणजे ही फाईल परत अ, दादा दादा चंद्रकांत दादा. चंद्रकांत दादांकडे गेली. हं. चंद्रकांत दादांकडून गेली. नंतरच्या कालखंडामध्ये तिथे काही निर्णय झालेला दिसत नाही. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये आपलं चंद्रकांत दादांच्या कालखंडामध्ये नवीन सरकार आलं. हं. राधाकृष्ण नाही, आपले बरोबर, बरोबर. थोरात साहेब परत झाले हो. मंत्री आणि मवियाच्या परत काळात. थोरात साहेबांकडे यांनी प्रयत्न केला. हां. परत केला. हं. थोरात साहेबांकडे प्रयत्न केला. थोरात साहेबांनी स्पष्टपणे ते नकारलं. हां. त्यानंतर हे परत हायकोर्टात गेले. हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने परत ते नाकारलं, हं, की हे असं नाही करताना जमीन सरकारची आहे. हं. पण त्यांनी पिछा सोडला नाही. विजयभाऊ ऐकताय ना त्यानंतरच्या सगळं? कालखंडात ते हो ना, त्याची परत जी ही माहिती आहे मला ऐकताय ही. ना? हां, हां, हो. हां. हे महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे. हॉर्सेस माउथ आहे सगळं. प्लीज. हां. हां. हं, त्याच्यानंतर ते काय झालं, परत हायकोर्टात गेले. हं. हायकोर्टाने नाकारलं, तरी यांनी पिछा सोडला नाही. म्हणून हायकोर्टाने परत एक आदेश दिले, की 4 आठवड्याच्या आत सरकारने याच्या संदर्भातला निर्णय घ्यावा. बरं. त्यावेळेस ते थोरात साहेबच आले. थोरात साहेबांना विषय माहिती असल्यामुळे त्यांनी परवानगी त्या ठिकाणी दिलेली नाही. नंतरच्या कालखंडात काय झालं याची माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही. बरं. पण एक गोष्ट खरी आहे, की जो 7/12 आज आहे, हं. बंद कर. त्या 7/12वर मधल्या कालखंडात जो माझ्या हातामध्ये 7/12 आहे, त्या 7/12च्या याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे, की हा 7/12 हे हा हा 7/12 जो आहे, हा 7/12 या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. आता त्या आणि त्या ठिकाणी बंद सातबाऱ्यावर करण्यात मुंबई सरकारच आहे आता, की काय आहे? जरा प्लीज सांगू शकाल? सातबाऱ्यावर काय आहे? सरकार बंद बंद आणि कर. बंद करण्यात आलंय ना, म्हणजे याचा अर्थ सरकार आहे. इथे लिहिलेलं नाहीये, पण हा 7/12 बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे खातंच बंद करून टाकलं सरकारने. बरं. त्या संदर्भात खडसे असे साहेब, आता असतात मला सगळे झालं नियमान. तुमची ही माहिती झाली. मला ह्याच्यातले जे आजच्या अनुषंगानं प्रश्न विचारायचे विचारू? हा, विचारा ना. राज्य सरकारची जमीन आहे. आता आपण सगळेजण ह्या मतापर्यंत आलो, की ही जमीन कुणाची आहे? राज्य सरकारची आहे. हो, बरोबर आहे. मग राज्य सरकारची जमीन अशा प्रकारे त्याचा व्यवहार करून खरेदी करण्याचा हा जो घाट घातलेला आहे, किती गंभीर गुन्हा आहे या महाराष्ट्रामध्ये सांगा? नाही, मी पुढचंही आणखी तुम्हाला सांगू इच्छितो, हां, जर वेळ असेल तर, की गंभीर गुन्हा कसा आहे मी तुम्हाला सांगतो, हां, सांगा. की या संदर्भामध्ये ही जमीन खातबाराचा उतारा नसताना, हं, खात उतारा बंद असताना, बनावट कागदपत्रांच्या आधारावर आमचा जो दुय्यम निबंधक असतो स्टॅम्पचा, म्हणजे जो निबंध खरेदी विक्री काय म्हणतो आपण त्याला, हं. त्याच्याकडे या संदर्भामध्ये ती खरेदी करण्यासाठी आली. आता हा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो यामध्ये, हां, की ही खरेदी करत असताना कोणतेही कागदपत्र दुय्यम निबंधकाकडे देण्यात आलेले नाही. एक, तरी ही खरेदी झालेली आहे. कमाल आहे. दुसरं, हं, ही खरेदी करत असताना ही 300 कोटीची खरेदी झाली. 300 कोटीची खरेदी होत असताना साधारणतः खरेदी विक्रीचे व्यवहार ज्यावेळेस होतात आपले, हं. त्या खरेदी विक्रीचे व्यवहार होत असताना आपण म्हणतो, लाख रुपयामध्ये खरेदी केली, लाख रुपये मला प्राप्त झाले. हो, त्याच्याशिवाय व्यवहार कंप्लीट होत नाही. बरोबर. तर या ठिकाणी असं दिसतंय, की 300 कोटीचा द्वारे पैसा मिळाला नाही. हां. 300 कोटीचा कोणता ड्रॉप मिळालेला नाही. 300 कोटीचा कोणता चेक मिळालेला नाही. बिना पैसा देत असताना ही खरेदी झाली.